ओके, ही मिठागर आहे त्या बाजूला. आणि या मिठागराच्या इकडेच नाही, या पट्ट्यात कुठे आम्ही मुळे काढायला येतो. थोडं जण हे झाड पण जाईल. एक लँडमार्क होता आणि वरच्या साईडला जे मंदिर आहे ना ते नागोठणे. वाव, छत पे का 10 मिनिटात खाली ना पूल पडलेला ना, तो आता बघायला मिळणार आपल्याला. नमस्कार, मी तांबडेकचा महेश तुमचे सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओ ब्लॉग मध्ये. आणि आता मी निघालोय ना ते मुंबईला. बरेच जण आहेत ना ते मुंबईतून आता गावी येत आहेत, पण मी निघालोय मुंबईत. छोटीशी ट्रिप आहे. ट्रिप म्हटलं ना जस्ट तुम्हाला दाखवतो. हे बघा, आंबा. आंबा आता मुंबईत नेतात, तो कसा नेतात ना ते मला जाणून घ्यायची उत्सुकता होती. त्याच्यासाठी मी सौरभला सांगितलं, काय सौरभ मुंबई ट्रिप असेल ना तेव्हा मला कॉन्टॅक्ट कर. त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि आता आमचा मुंबईचा प्रवास चालू झालेला आहे. तर सध्या तरी जायचंय ना आपल्याला ते मालवणला, मालवण भरड नाका, आणि तिथून आंबे घ्यायचेत आणि ते वाशी मार्केटला न्यायचेत. चला, आता इकडचा रस्ता तरी चांगला वाटतोय, काय प्रॉब्लेम नाही. कोकणातले रस्ते सुधारलेत, कोणी सुधारले त्याच्यावर मला काय डिस्कस करायचं नाही. पण एक बघा, जस्ट लुक बघा कोकणातल्या रस्त्यांचा. अरे बापरे, हे तर नवीन नाहीये सौरभला. मध्ये मध्ये काहीतरी येत राहतात. माणसं पण येतात चक्क ना. जो पोचलोय तो आचऱ्यामध्ये. आणि हा बघा काय खतरनाक स्टंट करतात हे लोक. अरे का वळवायची जागा आहे काय? मेन रोड आहे हा. बोनेट ठेवून टाकायचं. अशा गोष्टी घडतात. प्रवास असला ना की थोडासा स्लो ड्राईव्ह करा. मुंबईतून आता येताना तर नक्की करा. 5:30 झाले. साधारण किती वेळ लागेल अजून? 2 तास आता मालवणला थांबायचंय. 2 तासानंतर मुंबई प्रवास चालू होणार आमचा. अजून तर रस्ते आहेत ना मालवणला खूप. रस्ते अजून थोडे रुंद व्हायला पाहिजे. तुला तर गाठा टोपीवाला हायस्कूल मालवण. श्रीदेव काजरोबा प्रसन्न, काजरोबा तरुण मित्र मंडळ कसाल, मरणेवाडी. या सुस्वागतम. आम्ही आलो होते कसालला. एंट्री करणार मुंबई गोवा हायवे. मालवणातून 1 वाजता सुटलो, म्हणजे 6 वाजता मालवणला पोहोचलो. आणि आमची गाडी लोड व्हायला जवळपास किती तास गेले? 6 तास गेले. म्हणजे 7 तास गेले, सॉरी 7 तास गेले. आणि 7 तासानंतर गाडी लोड झाली. आंबे पूर्ण भरलेले आहेत आता. आणि चाललोय आम्ही ते वाशी मार्केटला. आता जो शॉर्टकट रस्ता वापरणार ना आम्ही, तो आता इथून जाणार ते राजापूर पर्यंत. राजापूर नंतर हायवे सोडणार. पहिलाच लागला तो ओसरगाव टोल नाका. म्हणजे 2 किलोमीटर पण आलो ना आपण. 2 किलोमीटरच्या आतच एक टोल नाका लागला, पण तो बंद आहे. काही प्रॉब्लेम नाही. बंद आहे का? चला, म्हणजे टोल भरायचा नाहीये, काही प्रॉब्लेम नाही. एक पण टोल लागत नाही लागत ना. पूर्ण मुंबईपर्यंत टोल फ्री आहे. वाशी मार्केट. ओके, मुंबई किती आहे? 421 किलोमीटर. कणकवलीला पोहोचलोय. आता जरा नांदगावात थांबायचंय थोडा वेळ, आणि नंतर तिथून राजापूर पर्यंत. 2:05 झाले आणि इकडे नांदगाव आलंय. अजून एक गाड्या थांबल्या, 2 गाड्या थांबल्या. चला रे.
तासात आलो ना, साधारण 1 तासात मालवण ते नांदगाव. आता नांदगाव ते राजापूर 1 तास, साधारण 1-1.5 तासात जाऊ. राजापूर टोल नाका तोही बंद आहे. म्हणजे आम्ही फास्ट ट्रॅक नाही वापरत आहे, पण फास्ट ट्रॅक नक्कीच वापरतोय. फास्ट ट्रॅक पण आता तो बदलणार आमचा ट्रॅक राजापूर नंतर. थोडा पुढे गेला ना. कुठून आहे तो? दाभोळ. दाभोळ दाभोळ. ओके. सिंधुदुर्गात तरी रस्त्याचा काय प्रॉब्लेम नाही वाटला. मस्त रस्ते आहेत, काय प्रॉब्लेम नाही, खड्डा नाही कुठे, काय नाही. आता रत्नागिरी चेक करतो. मुंबई गोवा हायवे सोडतोय. चला सोडला का? ओके. आता आम्ही दाभोळवरून हा बाहेर कुठे म्हणणार आता आपण? संगमेश्वरला. ओके. संगमेश्वर पर्यंत आम्ही मुंबई गोवा हायवे सोडतोय. आणि किती अंतर आहे साधारण आता? म्हणजे याच्यामुळे अंतर वाचतं आपलं नक्कीच. तर हा शॉर्टकट आहे आणि रस्ता बघूया कसा आहे तो. रोड एवढा स्मूथ आहे ना. मुंबई गोवा हायवे पण नाही, पण वळणं भरपूर आहेत. सुरुवातीलाच एवढी वळण आहेत ना, तर सेफ ड्राईव्ह करायला पाहिजे. पाचोल इथे विलवडे रेल्वे स्टेशन. पाचल स्टॉप आहे. या रोडवर आलेलो आहे मी ऑलरेडी, आहे ना सौरभ? मला वाटतं पुण्याला जाताना ना. ओके. मग डिवाइड कुठून होतो तो? देवरुख वरून नाही डिवाइड होतो तो. कोंडा घाटातून जातो ना. कुठला घाट? आंबा घाटातून जातो. आणि आपल्याला जायचंय ते पुन्हा मुंबई गोवा हायवेला कनेक्ट व्हायचंय. लेफ्ट साइड मारलं, लांजा रत्नागिरी गेलो. हा ना. हा. ओके. आणि सरळ कोल्हापूर साखरपा. ओके. मग ते थोडासा खड्डे होते ना ते. काम चालू आहे. ओके. काय झालं? ट्रॅफिक जाम. सिंगल ब्रिज आहे ना. ब्रिज मुळे जरा ट्रॅफिक जाम झालं. हा मुंबई गोवा हायवे सारखं होत आहे. काम चालू आहे पूर्ण. आणि आता 1 किलोमीटर फक्त खराब रस्ता होता. आता इकडची एक लेन तयार झालेली आहे पूर्ण. नाही सध्या तरी येणं योग्य नाही ना. बदलत राहायला लागतंय. एकदा इकडे या, एकदा तिकडे जा. चालू आहे खेळ आमचा मागासून. म्हणजे आता हे संगमेश्वर पर्यंत असं चालू राहणार का? नाही, आता फाटकडलं काय मग सिंगल रोड. मी तरी सजेस्ट करतो हा रोड वापरू नका तुम्ही. मुंबई गोवा हायवे सरळच वापरा. थोडा खराब आहे, शॉर्टकट आहे ना, म्हणून निघून आलोय. पण काय उपयोग नाही आता. आणि रोडला धूळ पण एवढी आहे ना, भयंकर धूळ आहे. म्हणजे एसी मध्येच जायचंय ना तुम्हाला. एसी गाडी असेल तर या. आता सौरभ सांगतोय ना, हातकंब्यापासून तो कुठपर्यंत संगमेश्वर, तो पण मुंबई गोवा हायवे खराब आहे त्याच्यामुळे फाट्यावर. हा ओके. इथून सरळ गेलोस. हा ओके. आठवलं. आंबा घाटाला आता सरळ बाहेर पडलं संगमेश्वरला. देवरुख संगमेश्वर पनवेल 294 किलोमीटर दाखवलं. संगमेश्वर 32 किलोमीटर आहे. आता सिंगल रस्ता आहे ना फक्त. फुल घाट आहे. घाट. ओके. घाट लागतो. घाट. सो फायनली संगमेश्वर आलं. आणि आता पुन्हा मी आलोय ते मुंबई गोवा हायवेवर. हा बघा इकडे ब्रिजचं काम चालूच आहे. आता मी थोडीशी रेस्ट करतो आणि आता भेटूया ते डायरेक्ट कशाडी मध्ये ना. ओके. आणि सुप्रभात. उठलो तर चिपळूण अजून यायचं आहे, पण समोरचा क्लायमेट बघा काय एकदम धुकं झालेलं आहे सगळं. थंडीचे दिवस जसे असतात ना, तरी थंडी पण लागते.
आणि आता ना सूर्य थोडासा डोकं काढतोय, मध्ये मध्ये दिसतोय. या चिपळूण 17 किलोमीटर, सावर्डे 2 किलोमीटर आणि पनवेल आहे ते 245 किलोमीटर. इकडे गाडी थांबली आहे, आमचीच आहे. ठीक आहे, व्हिडिओ बनवत आहेत. मगाशी गेले पुढे ओव्हरटेक करून व्हिडिओ करत करत. आता मी त्यांचा व्हिडिओ आणि रस्ता बघा. इथून सुरुवात झाली. कुठे चालला तो? हा इकडून जायचंय. तो तिकडून गेला रॉंग साईडने, लक्षात नाही आलं त्याच्या. सर्वसाधारण माणसाच्या लक्षात पण येणार नाही, कारण कधी काय दिलेलंच नाहीये इंडिकेशन. एखादा माणूस सरळ पण जाईल. डायरेक्शन केलंय त्याला नाही ना, डायरेक्ट ब्रिजवर पण चढेल एखादा माणूस ना. जा कुठे जायचं तिथे जा, तुमच्या मनाने जा. हा हा, शेतकरी गवत आहे ना, पेंडा म्हणतात तो, पसरवून ठेवतात. डायव्हर्जन वगैरे काय प्रकारच नाही आहे. डायरेक्टली बघा, आता इकडे पुलाचं काम चालू आहे, तिकडे जाणार आणि पुलावर जम्प पण घेईल कदाचित. सूर्योदय पुढचं रोड काय हा हा, सौरभ सांगतोय रोड बघ पुढचा. इकडे दिसलाच मला, समजला. आणि हे बघा, वा छानच आहे. खाली मस्त छान सूर्योदय. छान नाही वाटत आहे तो, कारण मला वाटतंय ना हे दुकान नाही आहे, प्रदूषण आहे, पूर्ण प्रदूषण आहे. फ्लायओव्हर गायब आहे अजून. चिपळूण आला, चिपळूण. ब्रिज पडलेलो बा, बहादूर शेख नाका. हा हा, थोड्या दाखव. ओके. बहादूर शेख नाका पूल पडलेला ना, तो आता बघायला मिळणार आपल्याला. ओके, बहादूर शेख नाका ना. ओके, 7 वाजले म्हणजे 1 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत. सातच जाईल ना. 7 तास झाले मला ट्रॅव्हल करतोय नॉनस्टॉप. हा बघा, झोपलाय मस्त साईडला, झोपला ना. हा, झोपेत झोपेत. अजून वर आहे का? आधी जो. ओके, परशुराम घाट ना. परशुराम घाटाला सुरुवात झाली. हा टाईल्स झाला तुला. आंबा गाडी कुठला आहे? काय कुठल्या टोल नाका? एक टोल नाका, आता नावगाव नाहीये. टोल नाकाला सगळं लिहिलेलं आहे. कुठला टोल नाका ना ते मोठ्या अक्षरात लिहत नाही, पण बंद आहे. जाऊ दे, आपल्याला काही करायचं नाही. सध्या टोल फ्री होता. पण अजून एका गोष्टीसाठी फ्री नाही आहे, ते सांगण्यासारखं नाही आहे ना. ती वसुली होतेच होते, 100% होते. किती आहे ते?
किती स्पीड वेगळं आहे? 13. वा, चला स्लो चला, आरामात चला. ट्रक वाले गेले आहेत ना त्या भिंती घासत ते बघ. हा हा. झोपेत चालवतात की काय? काय ओव्हरटेकच्या चक्कर मध्ये ना? झोपेत गेलेलो. झोपेत. हे असे टायर लावले तिकडे. पनवेल 157, माड 31 आणि पेण 130. इकडे डायव्हर्जन. मोठा डायव्हर्जन आहे. वा. घाट चढून जायचं काय टनल मधून? टनल मधून. वा. हॅलो, हो काय कसडीच्या बोगदात घुसतोय आता होय? हा हा ठीक आहे. हा चालेल. फायनल एंट्री करतो ते कशेडी बोगद्यामधून. कुठला टोल का? टोल घेतात की काय? ट्रॅफिक लागलाय तेवढं. वा, एसटी महामंडळ चालक निघालं, त्या बाजूने चाललं. पोलीस चेकिंग चालू आहे. वा, याने पण काढले. एसटी वाला गेला त्या साईडने, रॉंग साईडने. त्या ट्रकवाला चाललाय. सगळेच चालले कंटाळून. तिकडे अडवणार का ना बहुतेक. बघा ना, पोलिसांना तुम्हालाच नाही कशाही गाड्या उजवत आहेत. दाबून टाक त्याला. जायला एंट्री करायला द्यायला पाहिजे त्याला. बघा, पोलिसांची दहशतच नाही त्यांना. कसे पण गाड्या चालवते बघा. अजिबात साईड द्यायची नाही, अजिबात द्यायची. हलताना विचार केला गाडी गाडा दिल्यावर की घातलाच ना. त्याला वाटलं लवकर जाऊ. एसटी गेली ना, त्यांना वाटलं एसटी वाला रॉंग साईड निघाला. एसटीला काय नसतं ना. मग अडकले आता ते चांगलेच. कसले हॉर्न मारतात हे बसांचा. कोकण रेल्वे. बीड रेल्वे स्टेशन. वाव. छत पे का वरून डायरेक्ट फ्लायओव्हर वर नेणार तो वाटतं. चल चल चल. काय बाबा करतो? सायकलने ओव्हरटेक करतो त्याला. आडवी आलो तुला. सायलो म्हणतात ते. साईड ठेवतो ना तो. लोणेरे ना? लोणेरे आहे ना हे? नागोडणे ना?
नागोठणे नागोठण्यात आम्ही धूळ खातोय. तुझ्या मागे नाही, तुझ्या मागे, तुझ्या लय मागे आहे मी. तुझ्या वाकण पूर्ण धुळीचं साम्राज्य. वाकण फाट्यावर तू लय पुढे गेले. मी आता त्या इंडियन ऑइलच्या पंपावर इलं. पूर्ण ना रायगड जिल्हा चालू झाल्यापासून हे असाच प्रकार आहे. हा, सगळ्यात दुर्लक्षित आहे इकडे. लय मागे होते मी. सिंधुदुर्ग जिल्हा सगळ्यात top. लवकर काम केलं त्यांनी. होय. ते रगडलंय सगळं. साईलो थांबलो नाश्ता करतो. वीटभट्टी आहे. मातीच्या विटेची भट्टी. समोर घेऊया केक. बरं गोळावाला घाललाय. गडद थांबा बराचसा बदल झालाय गावामध्ये. आणि इकडे समोर आहे ते हनुमान मंदिर. नेमाचं जन्मगाव आहे. थोडं जण झाड पण जाईल. एक लँडमार्क होता. आणि वरच्या साईडला जे मंदिर आहे ना ते काळंबा देवी मंदिर. आणि त्याच्या बाजूलाच आरोग्य केंद्र आहे ना. त्याच्या पाठच्या साईडला आरोग्य केंद्र आणि शाळा पण आहे तिथे, जनता हायस्कूल. फ्लायओव्हर आणि या कंपनीत पण 6 वर्ष सर्व्हिस केली. 5 वर्ष होतं. फायनली वडका नागाच्या फ्लायओव्हरवर हा फुल स्पीड. इंजिनियर कोणाचं मला समजत नाही. लेवलच करता येत नाही त्यांना ती. आपटा उतरताना वाटणार नाही, चढताना सांगितलं ना वाटतं. कुठे गेली बघ कंपनी. त्याला कुठे होता एंट्री कर. वडका गावात पण होती. JSWच आहे ते. कुठे कुठे वाढवत गेले ते. हा वाढवून गेले. त्या साईडला खाडी आहे ना पूर्ण. रेल्वे ट्रॅक पण आहे. लोहमार्ग, जलमार्ग आणि इकडे वाहतूक आहे. इकडे आहे वडका गाव आणि टेकडी. आणि याच्या खालच्या साईडला ना ही खाडी जमीन जी आहे ना इथे आम्ही आज बरोबर बीचच्या आसपास कुठेतरी ना मुळे काढायला यायचो. आता एवढं पण लक्षात येत नाही. या बाजूला इथे पिठागरे आहेत. पिठागरे होते ते आता गायब झाले. मीठ बनायचं इथे. ओके कुठे का पिठागरे दिसते का बघ पुढे. शिर्की रोड, बोरी शिर्की रोड. ओके ही मिठागर आहे त्या बाजूला. आणि या मिठागराच्या इकडेच नाही या पट्ट्यात कुठे आम्ही मुळे काढायला येतो. इथे पण मुळे मिळायचे. हे बघा मिठागर बघा. लहानपण आठवलं. माझं पूर्ण लहानपण मीठ बघा तिकडे समोर. पूर्ण लहानपण माझं इथे गेलं. त्या साईडच्या माळ्यांमध्ये आम्ही क्रिकेट खेळायचो. वाशी नाका लागलो. आणि आम्हाला जायचं तर दुसऱ्या वाशीला. ही पेंड वाशी आहे. उंबरडे पाटा, तोंडपाडा वगैरे गाव आहेत ना कोपरोली त्या बाजूला आहे. आणि आता येणार ती रामवाडी. अजून साधारण किती अर्धा तास जाऊ ना आपण. पनवेल अर्धा तास, पाऊण तास. इथून पाऊण तास अंतर आहे. जैनपीठी हा जैनपीठी लोक जाणार. इथलं वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती आहे. धुळ खा, बाकी काय करू नका. धुळ खायला लागते फक्त, बाकी काय नाही. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गात आमच्याकडे काय नाही आहे. ओके फर्स्ट क्लास काम केलेलं आहे.
ती एक गाडी गेली पुढे. चला आता थोडा वेळ राहिला, अर्ध्या तासात पोहोचणार. खारपाडा ब्रिज, हा ब्रिज तो बघ, वन वे होता पाहिजे ना, वन वे ब्रिज आहे. इकडं जगा आहे काय माहिती, म्हणजे एकच गाडी देऊन पास होते. आणि पनवेल पण माझ्या माहितीतला शेवटचा टोल नाका, बरोबर ना? त्यानंतर टोल नाका नाही आहे, पण टोल कुठेच घेतला जात नाही. ते आलो ते पळसपे फाट्यावर. आता या बाजूला वळायचं, लेफ्ट. JNPT, उरण, एक कळंबोली. चला आम्ही आलो ते वाशीमध्ये. आता APMC मार्केट जवळ आहे. किती दाखवत आहे? 350 मीटर आलं. तेच गेड आहे ना, एक आहे 8 टाकूचे. युटर्न घ्यायला लागणार. कमी गाडी आत टाकून नाही. हा हा. काट्यावर लावणार. भगवती प्रसाद घाटाई. आंब्याच्या भेटा दिसतात. आंब्याचं सीझन. आंबेच ना, मँगो मँगो. APMC. इधर गए हमारे एजंट. इकडे आता माल खाली होणार आमचा. आणि मार्केट APMC. दहा मिनिटात खाली ना, 10 मिनिटात खाली करणार.